विदर्भामध्ये पाणी टंचाईचं संकट आता गडद होताना दिसतंय। अमरावती जिल्ह्यामध्ये 1000 गावांवरती जलसंकट ओढवणार आहे। पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये 13 तालुक्यांमध्ये केवळ 31% इतकाच पाऊस झालाय। भूजल पातळीमध्ये सुद्धा घट होते आहे आणि जून अखेरपर्यंत पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होऊ शकतं। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, काय अधिकची माहिती आहे? अमरावती असेल किंवा इतर विदर्भामधले जे जिल्हे आहेत ते सगळे आता त्या सगळ्या जिल्ह्यांवरती पाणी टंचाईचं सावट दिसतंय। नक्कीच यावेळी जर बघितलं तर गेल्या वर्षी सरासरीपेक्षा पावसाने कमी हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आता पाणी टंचाईचं जलसंकट जे आहे ते अमरावती जिल्ह्यावर ओढवलेलं आहे। अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर 14 तालुके आहे, मात्र एक तालुका जर वगळला तर 13 तालुक्यांमध्ये आता जलसंकट ओढवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे जर बघितलं तर उपाययोजनांची भर आता करण्याकडे भर दिला जातोय आणि त्याच्यासाठी 21 कोटी रुपयाचा निधी अपेक्षित असल्याची माहिती आता जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे। त्यामुळे विविध उपाययोजनांवर आता भर दिला जातो आहे। आणि आता जर बघितलं तर संभाव्य 988 गावांमध्ये पाणी टंचाईची संभाव्य परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे 329 नवीन विहिरीतून कूपनलिकातून पाणी देण्याची व्यवस्थाकडे आता भर दिला जातो आहे। 10 नळ योजनांची दुरुस्ती देखील आता करण्याकडे भर आहे। तर 26 टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे। अगदी धन्यवाद छगन या सगळ्या अपडेटसाठी। त्यामुळे आपण बघतोय विदर्भामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद होताना दिसतंय। अमरावती जिल्ह्यामधल्या 1000 गावांवरती सध्या हे जलसंकट आहे। पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये 13 तालुक्यांमध्ये केवळ 31% पाऊस झालेला आहे। भूजलाच्या पातळीमध्ये सुद्धा घट झाली आहे। त्यामुळे विहिरी, कूपनलिका या सगळ्या बंद पडतील अशा अवस्थेमध्ये दिसत आहेत आणि जून अखेरपर्यंत हे पाणी टंचाईचं संकट आणि सावट अधिकाधिक गडद होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरच्या माध्यमातून पाणी द्यायला सुरुवात झालेली आहे। मात्र जसजसा जून महिना किंवा उन्हाळा जवळ येईल तसतसं हे संकट अधिकाधिक गडद होताना दिसेल। तर विदर्भामध्ये एकीकडे आपण बघितलं पाणी टंचाईचं संकट आणि सावट दिसतंय, तर त्याच वेळेला नागपूरसह विदर्भामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे। गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांना दिसतोय। भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलेलं दिसतंय। त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे। या सगळ्या पिकांनी माना टाकलेल्या आहेत आणि अर्थातच आता याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। खरीपासोबतच रब्बीचा हंगाम सुद्धा वाया गेल्याची सध्याची चिन्ह दिसत आहेत विदर्भामधली। हरभरा, गहू, तूर, संत्री अशा सगळ्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय। गारपिटीचा मारा आणि अवकाळी पाऊस या सगळ्यामुळे आता विदर्भामधल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। जितेंद्र शिंगाडे आमचे विदर्भातले प्रतिनिधी आपल्याला याबद्दलची अधिकची अपडेट देतील। जितेंद्र, काय माहिती मिळतेय? काल सुद्धा हवामान खात्याने या सगळ्या गारपिटीचा, अवकाळी पावसाचा इशारा दिलेला होता। साधारणतः किती नुकसान झालेलं आहे विदर्भामध्ये? यावेळी आपण पाहतोय की शनिवारी देखील वादळी वारा आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालेलं होतं। सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही संध्याकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वारा आणि गारपिटीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। मग यामध्ये वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडाऱ्याचा काही भाग, नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग असे अनेक भाग आहेत। यामध्ये वादळी वारा आणि गारपीट झालेली आहे, ज्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा, भाजीपाला यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कापूसही अजून काढणीवर आहे। 10 ते 15% कापूस अजूनही शेतात आहे, त्याचंही पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, ओला झालेला आहे। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सावनेर तालुका असो किंवा कामठी, मौदा, हिंगणा या तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला। आता या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा हातचं जे रब्बी पीक होतं तेही मोठ्या प्रमाणात गेल्याचं पाहायला मिळत आहे। आजही काही प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळात शेतकरी कसा या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याला तोंड देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या अपडेटसाठी।